असं म्हणतात की जोड्या स्वर्गात बनतात, पण घटस्फोट मात्र इथंच होतात। देशातल्या शहरी भागात घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ होतीये, पण भारतात हे प्रमाण तसं कमी आहे। ग्लोबल इंडेक्सच्या आकडेवारीनुसार भारतात डिवोर्स रेट 1% आहे। दुसऱ्या स्थानी व्हिएतनाममध्ये हे प्रमाण 7% आहे आणि पोर्तुगालमध्ये सर्वाधिक म्हणजे 94% डिवोर्स रेट आहे। यावरून भारतात नाती किती चांगल्या पद्धतीने सांभाळली जातात हे लक्षात येतं। पण भारतात देखील डिवोर्सच्या अनेक केसेस आपण ऐकतोय। डिवोर्सच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा पैलू म्हणजे पोटगी। पोटगीचे कॅल्क्युलेशन कसं होतं आणि यावर किती टॅक्स भरावा लागतो ते आता समजून घेऊया। पोटगी ही घटस्फोट झाल्यानंतर पती पत्नीला जीवन जगण्यासाठी मदत म्हणून दिली जाते किंवा घेतली जाते। पण जर पत्नी कमावती नसेल तर कायदेशीररित्या पतीने पत्नीला पोटगी देणे गरजेचे आहे। हिंदू विवाह कायदा 25 अंतर्गत कोर्ट हे पती किंवा पत्नीमधील कोणीही एकाला आर्थिक सुरक्षा म्हणून आणि पालन पोषणासाठी भत्ता म्हणून पोटगी देण्यास सांगते। घटस्फोटाच्या प्रत्येक केसमध्ये पती आणि पत्नी या दोघांचे हित पाहिले जाते। पत्नी जर कमी कमावत असेल पण तिच्या आणि पतीच्या कमाईमध्ये अंतर असेल तर समान जीवन पद्धती जगता यावी यासाठी पोटगी मिळू शकते। जर पत्नी नोकरी करत नसेल तर न्यायालय तिचे वय, शिक्षण आणि कमावण्याची क्षमता यासारख्या गोष्टी लक्षात घेऊन भत्ता ठरवते। तसेच जेथे पती अपंग आहे म्हणजे शारीरिकदृष्ट्या कमवण्यास असमर्थ असेल आणि पत्नी काम करत असेल तर पतीला देखभाल भत्ता मिळू शकतो। दोनों पार्टी जैसा सहमत होती है वैसा जैसे कैश भी दिया जा सकता है, पूरी प्रॉपर्टी भी दी जा सकती है, प्रॉपर्टी में शेयर भी दिया जा सकता है। तो दोनों पार्टी की जो राय है आम सहमति उसके ऊपर डिपेंड करता है। पोटगी किती असेल हे निश्चित नसून ते न्यायालयावर अवलंबून असते। पतीची कमाई, त्याची मालमत्ता, पतीचे उत्पन्न, मालमत्ता, मुलं असतील तर मुलं कोणासोबत राहतील, लग्नाला किती वर्ष झाली आहेत यावर पोटगीचा निर्णय घेण्यापूर्वी न्यायालय विचार करते। घटस्फोटानंतर पोटगी 2 प्रकारे मिळू शकते। पहिली म्हणजे एकरकमी आणि दुसरी आवर्ती म्हणजे मासिक, त्रैमासिक किंवा 6माही। जेव्हा पती एकरकमी मेंटेनन्स देण्याच्या स्थितीत नसतो तेव्हा मासिक पोटगी मिळू शकते। घटस्फोटानंतर पत्नीला मिळणाऱ्या पोटगीच्या रकमेबाबत प्राप्तिकर कायद्यात कोणतीही वेगळी तरतूद नाही। अशा परिस्थितीत सामान्य कर नियमांवर आणि न्यायालयांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांवर आधारित असतो। कर दायित्व हे पोटगीवर निश्चित केले जाते। जर महिलेला एकरकमी म्हणजेच एकरकमी पोटगी मिळाली तर ती कॅपिटल रिसिप्ट मानली जाते। प्राप्तिकर कायद्यामध्ये कॅपिटल रिसिप्टला उत्पन्न मानत नाहीत, त्यामुळे नंतर एकरकमी पोटगी मिळाल्यास पत्नीला कोणताही कर भरावा लागणार नाही। जर पोटगी आवर्ती स्वरूपाची असेल म्हणजेच मासिक किंवा त्रैमासिक मिळाली तर रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणून गणली जाईल। रेव्हेन्यू रिसिप्ट हे प्राप्तिकर कायद्यात उत्पन्न म्हणून ग्राह्य धरले जाते, त्यामुळे मासिक प्राप्त होणारी पोटगी करपात्र असते आणि पोटगी मिळवणाऱ्या व्यक्तीला कर भरावा लागतो। हा कर उत्पन्नाच्या स्लॅबच्या आधारे आकारला जातो। अनफॉर्चुनेटली इनकम टैक्स एक्ट में कोई भी प्रोविजन नहीं है कि आपको आपकी वाइफ को तलाक के बाद जो एलिमनी देनी पड़ती है उस पर कोई टैक्स डिडक्शन क्लेम करे। हिंदू विवाह कायद्याच्या कलम 24 अंतर्गत जर पती किंवा पत्नीपैकी एकाकडे न्यायालयीन प्रक्रियेच्या प्रलंबित कालावधीत स्वतःची देखभाल करण्यासाठी आणि खटल्याचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे उत्पन्न नसेल तर भत्ता देखील मागता येतो। याला तात्पुरती पोटगी म्हणतात। यामध्ये न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत पोटगी दिले जाऊ शकते। एलिमनी के ऊपर कोई नियम नहीं है, परंतु जो कॉमन लॉ है या कॉमन सेंसिकल इंटरप्रिटेशन है उसके हिसाब से जैसे वो टेम्परेरी एलिमनी दी जा रही है तो वो भी है तो एलिमनी ही, तो वो भी टॅक्सेबल ही। पोटगीशी संबंधित इतर काही गोष्टी जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। सर्वात आधी तुम्हाला पोटगी मिळेल का नाही, किती मिळेल ते केसवर अवलंबून असतं। घटस्फोटाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये पोटगी रोख स्वरूपात दिली जाते। जर एखाद्याला परस्पर संमतीने पोटगी म्हणून कोणतीही मालमत्ता द्यायची असेल तर ती दिली जाऊ शकते। जर महिलेने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं तर आधीच्या पतीकडून मासिक पोटगी मिळणं बंद होतं, त्यामुळे बहुतेक प्रकरणांमध्ये कायमस्वरूपी पोटगी घेतली जाते।